शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आजचे प्रमुख पाहुणे प्रवीण भाऊ मोरे, आजचे अध्यक्ष प्रवीण भाऊ मोरे, प्रमुख पाहुणे देवीताई गवडे, आपले शाळेचे उपशिक्षक पाटील सर, बागुल सर, चव्हाण सर, योगेश भाऊ शिंदे येत आहेत, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मी अभिलाल देवरे सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत। बहुजनांचे राजे 18 पगड जातींना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। शिवाजी राजे यांनी कधी एका जातीचा, कधी एका पंथाचा विचार न करता बहुजनांचा विचार केला। शिवाजी महाराजांनी गोरगरिबांच्या रयतेचं राज्य उभं केलं। शिवाजी महाराजांना मुठभर मावळे घेऊन प्रत्येक गोरगरिबांना न्याय हक्क मिळवण्याकरता स्वतः झटत राहिले। अशा महापुरुषांची जयंती आज प्रत्येक गावागावात, खेडापाडे, झोपडी तर खोपडी पर्यंत होत आहे। आज विचारांची क्रांती ही शिवाजी महाराजांनी करून दाखवली। आपल्या आई वडिलांचं स्वप्न हे युद्धात सिद्धांती मामा गात्रानी म्हणून अर्जुन शस्त्र खाली टाकतो तेव्हा भगवंत सूत्रम वृद्ध दौर्बल्यम सांगून मनातील सूत्रभाव काढून टाको विद्याय कुर्चनत्याय बन। ज्या प्रकारे रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, त्याच पद्धतीने आपल्या आई आणि वडील, आपले जे प्रथम गुरु आहेत, त्या गुरूंचं पालन करून, आपल्या जिजा मातेच्या आज्ञेचे पालन करून शिवाजी महाराजांनी आज रयतेला राज्य जिंकून दिलं। आज शिवाजी महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच। 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणारे आज भगवान शिवराय आपल्या समोर दिसतात। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसतात। 29 वर्ष राज्य करणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी आपल्या समोर दिसतात। भिडेवाड्यामध्ये शाळा ओपन करून आज गोरगरिबांच्या महिलांना, गोरगरिबांच्या मुलींना शिक्षण देणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आपल्या समोर दिसतात। या महापुरुषांचा जर आपण आदर्श घेतला तर आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। आज विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आपल्या देशावरती जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा महापुरुषांचा जन्म झाल्याशिवाय राहत नाही। आपला देश हा विचाराने चालणारा देश आहे। आपला देश महापुरुषांनी रक्त सांडून स्वतःचा जीव गमावून या स्वराज्याची स्थापना केली आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। अशा महापुरुषांचा जर आपण विचार, अशा महापुरुषांची जयंती आपण डोक्यावर त्यांना नाचून, गाडीला झेंडा बांधून, मिरवणूक काढून ही जयंती न करता प्रत्येकाच्या झोपडी तर खोपडी पर्यंत त्यांचे विचार घेऊन ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस खरं या महापुरुषांची जयंती साजरा केली असं मला वाटतं। आज विद्यार्थी मित्रांनो, मला एकच म्हणायचं आहे, जर आपल्याला खरंच शिवजयंती जर साजरा करायची असेल आणि शिवाजी महाराजांना जर आपल्याला काहीतरी द्यायचं असेल तर आपण एकच द्या। शिवाजी महाराजांजवळ एकच वचन घ्या की महाराज, तुम्ही दिलेले विचार, तुम्ही दिलेले प्रेरणा, तुम्ही दिलेला अभ्यास, तुमचं कर्तव्य सर्व आम्ही स्वीकारू आणि तुम्ही दिलेले रस्ता, त्या रस्त्यावर आम्ही चालू। हीच खरी आपली शिवजयंती असेल। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।